damage. Ansh Fighters, please come. Prafull and team, very danger team. पण ती डेंजर कामगिरी दाखवावी लागणार आहे आणि त्यासाठी सज्ज झाले या मॅच मध्ये खेळण्यासाठी अंश फायटर्स स्वप्नील बेटकर त्यांच्या पाठीशी. आणि या बॅटल मध्ये 2 हात काढण्यासाठी सज्ज होणार आहे त्यांच्या समोरील संघ. सेकंड टीम ऑफ द नेक्स्ट मॅच, द टीम डबीज साई एकविरा 8, 9, 10. शिवाजीराजाचा भगव्याचा टाळ्या टाळ्या वाजवा. DJ Webhub in the mix. चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत या VVKPL म्हणजेच वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग 2024 मध्ये. सध्या थंडीचे दिवस आहेत पण दुपारी गरमी होते ना, नाही होत? गरमी होते ना, होतीये. आणि गरमी होत असताना आपण काय पितो? काय पितो? ज्यूस. गरमीमध्ये पिला जातो ज्यूस. आणि जो टाळ्या वाजवत नाही तो कोण? अरे घुस नाही रे, महाकंजूस. तो कंजूस असतो. आणि म्हणूनच मी विनंती करेल सर्वांना पुन्हा एकदा या सर्व खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जोरदार टाळ्या. जितू क्षेत्रीय यांचं मंचावरती आगमन होताना पाहायला मिळतं. वेलकम जितूभाई, आपले सहर्ष स्वागत VVKPL च्या माध्यमातून. चला मॅचच्या दिशेने जातोय. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत असताना चांगली चढाईनी हात कबड्डीमध्ये रिले दिसला, कारण इथे हात देण्याचा प्रयत्न झालाय आणि हाताला पकडण्याचा प्रयत्न होता. द पार्ट ऑफ शो. परंतु मॅचच्या दिशेने जर आपण पाहायला गेलो तर अतिशय चांगली मॅच होणार आहे. एका बाजूला प्रफुल्ल असेल, दुसऱ्या बाजूला सर्वेश असणार आहे. आणि या 2 आयकॉन मधील ही मोठी भिडंत. काय जबरदस्त अटेम्प्ट. आणि यावेळेला प्रफुल्ल पुन्हा एकदा चढाईसाठी 5चा डिफेन्स आहे आणि खोलवर चढाई केल्या बगैर गत्यंतर नाहीये. जोपर्यंत खोलवर चढाई होत नाही तोपर्यंत गुण मिळणार नाही. इथे बोनसला कोणत्याही प्रकारे वाव नाही. बोनससाठी तुम्हाला 6 डिफेंडर कोर्टमध्ये शिल्लक असणं गरजेचे असतात किमान. थर्ड रेड आणि थर्ड रेड मध्ये आता चढाईपट्टू आलाय. डिफेन्स पूर्णपणे अटॅकिंग आहे. समोरून किरण दाडवेने अतिशय चांगल्या प्रकारे ब्लॉक काढण्याचा प्रयत्न. रेडरने हाताचा वापर जरूर केला परंतु तो तितका सफल नाही आणि इथे सिंगल पॉइंट मिळेल. मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेन विनोद दादाने की आपण सन्मानित करायचं आहे आदरणीय जितू क्षेत्रीय यांना. मी विनंती करेल जितूभाई आपण या दिलेल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
धन्यवाद आपलं वेळात वेळ काढून या मंचाला आपलं पदस्पर्श झालं, या स्पर्धेला आपण भेट दिलीत त्याबद्दल मनापासून मनापासून धन्यवाद. चलो नेक्स्ट मॅच साठी हा पहिला पुकार स्वामी समर्थ ग्रुप विपक्ष विकास 7. स्वामी समर्थ ग्रुप आणि विकास 7 या संघासाठी दुसरा पुकार. आणि इथे हा टाकल पण कसा गेला, हा रेड पॉइंट कसा गेला कळायला मार्केट होता. अतिशय सफळाईनं ती रेड केली गेली आणि मागून येत आहेत हे पाहून सुद्धा आतमध्ये जाण्याचं धाडस थोडं करताना दिसले होते प्रफुल्ल. चढापटी चढायसाठी आलाय. 3च्या डिफेन्समध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का. सर्वेश उजव्या कोपऱ्यामध्ये आहे आणि इथे सुपर टॅकल ऑन असताना ओहो दोघांनी एकत्रित एकाच वेळेला केलेला हल्ला आहे आणि त्यामध्ये चढाईपट्टीकडे कोणती संधी नव्हती तिथून वाचून पुढे जाण्याची. 2 गुण मिळतील. 4-3 3-4 3-4 4-3 रनिंग किक लगावण्याचा प्रयत्न झालाय. अनिल दळवीवरती केलेला तो हल्ला होता. विराज शेडगे यावेळेला उजव्या कोपऱ्यामध्ये आहेत आणि तिथे 4 नंबर अतिशय चांगली चढाई करत असताना परंतु यश मिळत नाहीये. या 4 नंबरने प्रभावित केलं होतं मागील मॅच मध्ये. चारच्या डिफेन्समध्ये विराज चढाईसाठी आलाय आणि येथे गुण घेण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये आणि आता सर्वेश स्वतः चढाईसाठी जातील. पुन्हा एकदा रिक्त चढाई एम्प्टी रेड आली आहे आणि त्यानंतर प्रफुल्ल पुन्हा एकदा चढाईसाठी. आयकॉन प्लेअर म्हणून प्रफुल्लने आतापर्यंत केलेली कामगिरी खतरनाक आहे परंतु त्याला अजून खतरनाक बनवावं लागेल अन्यथा चारचा डिफेन्स आणि त्यामुळे प्रफुल्ल पुन्हा एकदा सुखरूप आपल्या कोर्टमध्ये जाईल. इथे काय घडलंय. विराजने केले चूक की अजून काय. किरण मला वाटते कोर्टच्या बाहेर जातोय. सिंगल पॉइंट येईल आणि फर्स्ट टाइम घेतला गेलाय. पाहे मोठं बॅटल काय. एका बाजूला रामचंद्र ढवणसर आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे स्वप्नील बेटकर. असं युद्ध क्वचित पाहायला मिळेल आणि हे सर्व खेळाडू जर आपण पाहिले तर रामचंद्र ढवणसर यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे याचा प्रशिक्षणाखाली घडताना दिसलाय. सर्वेश किरण एक मोठी अनाउन्समेंट आहे. येत्या एप्रिलमध्ये 3 दिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धा श्रीराम कबड्डी संघाच्या वतीने ठेवण्यात येणार आहे. मागील वर्षी जो आपण कबड्डीचा थरार पाहिला त्याच थराराला अजून वरच्या लेवलवरती नेण्याचा प्रयत्न सर्वेशने यावेळेला केला. थाय होल्ड प्रफुल्लला थांबवलंय आणि सिंगल पॉइंट यावेळेला खात्यामध्ये जमा होईल. टीम साई एकविरा 8-9-10च्या. मागील वर्षी जी स्पर्धा झाली होती त्याच प्रकारची स्पर्धा या वर्षी सुद्धा श्रीराम कबड्डी संघाच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहे. येत्या एप्रिलमध्ये तो खूप मोठा इव्हेंट असणार आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि त्यामध्ये महिला गट सुद्धा यावेळेला खेळला जाणार आहे. पवन ला टच केला आणि पवनला आता कोर्टच्या बाहेर जावं लागेल. 7चा डिफेन्स आणि या 7च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा चढाईपट्टी चढाईसाठी आलाय. 6-4 अशी गुणतालिका. 6-4 4-6. चांगला प्रयत्न ज्या वेळेला पायावरती डॅश देत असताना दिसले त्यावेळेला पाय पहिले लॉबीच्या बाहेर आणि त्यानंतर हात आतमध्ये आणि म्हणूनच
रेडर आउट. रेडरला बाद घोषित केलंय आणि आता 4 नंबर पुन्हा एकदा मजा येणार आहे आता, कारण सुपर टॅकल ऑन आहे. खोलवर चढाई करावी लागेल. विराज शेडगे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अनिल दळवी. काय ते गुणाची कमाई केली जाईल का, मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डावीकडे उजवीकडे, उजवीकडून डावीकडे आणि रिक्त चढाई, एम्प्टी रेड. आणि आता विराजला इथं गुणाची कमाई करण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. त्याचं कारण आहे 2 मध्ये टॅकल करणं तितकंसं सोपं राहत नाही. जर 3 असेल तर मात्र रेडरला सुद्धा धडकी भरते आणि त्यासाठी हा इथला एक गुण खूप महत्वाचा असणार आहे स्मिथ निवित फायटर्ससाठी. खोलवर चढाई काढायचा प्रयत्न, यावेळेला हँडटच ज्यावेळेला करायला गेले त्याला हेरलं आणि सरळ अटॅक करत असताना सिंगल पॉइंट आणि हात मिळवणी आता होतीये. सिंगल पॉइंट 1+2 म्हणजे टोटल 3 पॉइंट दिले जातील आणि या 3 गुणांनिशी पहिला ऑल आउट देण्यात आलाय. दुसरा पुकार खेळण्याच्या दृष्टीने त्या दोन्ही संघांना. स्वामी समर्थ ग्रुप विपक्ष विकास 7 खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा पुकार. स्वामी समर्थ ग्रुप आणि विकास 7 खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा पुकार. इथे काय घडलंय, 1 2 3 4 5 6 मोजले जातील, सांगितले जातील. येस, इट इज अ सुपर डुपर रेड. 4 पॉइंट मल्टी पॉइंट रेड आली आहे आणि या मॅच मध्ये पलटवार केलाय. पलटवार झालाय आणि पलटवार होत असताना जी वेळ तुमच्यावर होती ती वेळ आमच्यावर आली, असं काहीच चित्र आहे. चढाईपट्टी चढाईसाठी अनिल दळवीच्या प्रत्येक कॅचला केतन पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. इंटरेस्टिंग बाब आहे. चढाईपट्टी चढाईसाठी आला 3च्या डिफेन्समध्ये. काय गुणाची कमाई केली जाईल का. सुपर टॅकल ऑन आहे आणि सुपर टॅकल ऑन असताना 2 महत्वाचे खेळाडू आता कोर्टमध्ये आहेत. 4 नंबर 1 नंबर सर्वेश आणि 3 असताना 1 नंबरला चान्स दिला जातो इथे चढाईसाठी. क्रुशियल मोमेंट आहे या मॅचची, कारण पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ विचार करत असेल की हे जे पारडे आहे ते आपल्या बाजूने झुकतं असावं. 8-11 अशा स्थितीमधून काय बाहेर काढलं जाईल का. हँड टच काढण्याचा प्रयत्न झालाय आणि खूप चांगल्या प्रकारे डावीकडून उजवीकडे जाण्याचा प्रयत्न चढाईपट्टीचा होतोय. परंतु मध्ये जे 2-3 गॅप देणं गरजेचे आहेत, जे थांबून टोटचचा प्रयास करणं किंवा हँड टच करणं या प्रकारचा अटेम्प्ट होत नाहीये. कदाचित त्याच्याने सुद्धा गुण मिळू शकतात, तसं झालेलं नाहीये. रिक्त चढाई, एम्प्टी रेड आणि आता 3चा डिफेन्समध्ये प्रफुल्ल स्वतः आलाय. खतरनाक नायगावचा हा महत्वाचा खेळाडू आणि तो मात्र आता ॲज अ आयकॉन म्हणून यश फायटर या संघासाठी खेळतोय. फर्स्ट हाफचा खेळ संपलाय. 8-11 8-11-8 अशी स्थिती सध्याला आहे या मॅचची.
चला थर्ड रेड वेलकम बॅक 9-12 12-9 आणि थर्ड रेड मध्ये चढाईसाठी चढाईपर्यंत दाखल झालाय कोर्टमध्ये साई एकविरा 8-9-10 3चा डिफेन्स गुण मिळवणं गरजेचं आहे आणि असं असताना हा चुकी झाली आहे शेवटच्या क्षणाला चुकी झाली आहे आणि त्यावेळेला सपोर्ट नव्हता आणि मडुरी जिथे एक गुण मिळालाय चांगला गुण इथे मिळवत असताना चढाई पडतो फासला तितकासा मोठा नाही ही मॅच कधीही टर्न होऊ शकते शेवटच्या क्षणापर्यंत लढली जाईल अशी ही मॅच वाटते मागील मॅच आपण पाहिली होती अतिशय शानदार झाली होती मागच्या मॅचच्या अगोदरची आणि आता ही मॅच सुद्धा त्याच प्रकारे कंप्लीट होतीये का यावरती नजर असणार आहे अँकल होल्ड अतिशय चांगला केलाय अष्टपैलू खेळी आपल्याला 4 नंबरचे पाहायला मिळते कोणत्याही प्रकारे तग धरू देत नाही आहेत रेडर्सला आणि डिफेन्समध्ये सुद्धा ती चांगली कामगिरी दिसते आणि ऑल आऊट दिला गेलाय आता ऑल आऊट देत असताना अंश फायटर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय एक मोठं बॅटल खेळाडू बदलला जाईल का 12-14 14-12 2चा फासला अजूनही काही बिघडलेलं नाहीये परंतु जर का काही मेहनत तुम्ही दाखवली नाही तुम्ही जर का ऍक्शन प्लॅन याच्यावरती तयार केला नाही तर कदाचित हा सामना तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो पहिला सामना अंश फायटरने गमावला होता आणि एक विजय साई ग्रुप 8-9-10 च्या खात्यामध्ये आहे चढाईसाठी चढाईपटू आलाय 7च्या डिफेन्समध्ये काय गुड्याची कामे होती का हे सुद्धा आपण पाहणार आहोत अतिशय चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही संघाचा राहिलाय प्रफुल्ल आणि सर्वेश फटकरे यांच्यावरती नजर आहे कारण हे 2 आयकॉन खेळाडू आयकॉनिक भूमिका निभावत आहेत का त्याच्यावरती त्यांच्या संघाचा रिझल्ट निर्भर असणार आहे पहिल्या विजयाच्या शोधामध्ये संघ यश फायटर आहे आणि त्या बरोबरीनं दुसऱ्या बाजूला दुसरा विजय नोंदवण्यासाठी सर्वेशन टीम प्रयत्नशील आहेत अनिल दळवीसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक टॅकलला 100 रुपयाचं केतन पाटील यांच्याकडून ओहो शेवटच्या क्षणाला मागील पाय उचलून टोटच करण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्वतःला थांबवलं नसते तर कदाचित गुण मिळाला असता कारण प्रफुल्ल तितकेच पुढे आले होते सफलता हाती लागली नाही आहे विराज शेडकेने आपली एमटी रेड कदाचित डुआ डायवरती जाण्याचा प्रयत्न असेल आणि यस इथं डुआ डाय रेड आहे इथे टिपलाय का कोर्टच्या बाहेर फेकलंय आणि प्रफुल्लने आता आपली डिफेन्समध्ये सुद्धा पॉवर दाखवायला सुरुवात केली आहे थर्ड रेड इकडून सुद्धा आहे बॅक टू बॅक डू ऑर डाय रेडकडे उजव्या कोपऱ्यावरती आहेत अतिशय चांगला प्रयत्न येते आणि हा प्रयत्न कितपत यशस्वी आहे की नाही पंचपुष्टी करते लास्ट 5 मिनिट शेवटचे 5 मिनिटं आणि या 5 मिनिटांचा अवधी शिल्लक असताना 12-15 अशी गुणतालिका आहे गुणाची कमाई झाली आहे हँड टच केला गेलाय सर्वेश चढाईसाठी आलाय 12-16 16-12 किरण दाडवे समोर आहे त्यामुळे सर्वेश सुद्धा तितकी खोलवर चढाई करत नाहीयेत आणि ओहो इथे 2 नव्हे तर एकच गुण आणि उजव्या कोपऱ्याला आता कोर्टच्या बाहेर जावं लागतंय सिंगल पॉइंट येताना दिसतोय आणि चांगली मजा घेतली जाते किरण आणि सर्वेश एकाच टीममध्ये खेळतात आणि त्यामुळे हे बॅटल पाहणं चुरशीचं होतं प्रफुल्लचं खेळ पुन्हा एकदा बहरतोय का डिफेन्समध्ये चांगली कामगिरी प्रफुल्लने केली रेटिंगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी परंतु आता अशी वेळ आली या वेळेला तुम्हाला अजून वरच्या लेवलवरती न्यायचंय अन्यथा मॅच अवघड बनेल 3चा फासला अजूनही आहे आणि या फासल्यामधून कशा प्रकारे बाहेर काढले जात आहे किंवा या फासल्याला मोठं केलं जातं यासाठी काळवेळ सांगणार आहे सर्वेश टोटच करण्याचा प्रयत्न पवनवरती केला होता हल्ला आणि या चढाईमध्ये कोणत्याही प्रकारचा
ओहो किरण दाडवे यावेळेला चढाईसाठी बघा फॅन बेस किती आहे किरणचा 6चा डिफेन्स आहे. नेक्स्ट मॅच शेवटचा आणि अंतिम पुकार दोन्ही संघांसाठी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. स्वामी समर्थ ग्रुप विपक्ष विकास 7 दोन्ही संघांना विनंती आहे आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबा. ओहो ये क्या हुआ है. किरणला त्या नादामध्ये समजून नाही आलं की 30 सेकंद संपतायत आणि किरण कोर्टच्या बाहेर जातोय. किरण कोर्टच्या बाहेर गेलाय ही एक बाब इंटरेस्टिंग आहे. तर मंचावरती उपस्थित होत असताना आदरणीय सन्माननीय दोन वेळा राष्ट्रीय खेळ बीच राष्ट्रीय एका वेळेला शाळेतून राष्ट्रीय खेळ नॅशनल गेम्स 2 टाइम बीच नॅशनल 1 टाइम स्कूल नॅशनल 1 टाइम युनिव्हर्सिटी नॅशनल 3 टाइम मुंबई सबर्बन 7 टाइम आणि स्पोर्ट ऑफिसर BMC अंधेरी स्पोर्ट्स बॉक्स कॉम्प्लेक्समध्ये कार्यरत असणाऱ्या सिनियर नॅशनल 3 वेळा अशा अश्विनी नामदे इसवलकर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल सर्वांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. अश्विनी मॅडमना विनंती आपण हात दाखवायचा आहे. मंचावरती अश्विनी नामदे इसवलकर मॅडम आहेत आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या सोबतीने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे जॉरी क्रीडा मंडळ उपनगर या संघातील एक महत्त्वाचे खेळाडू ऑल इंडिया पोलीस गेम 3 टाइम मेडलिस्ट म्हणजे जे एकदा गोल्ड मेडल 2 वेळेला ब्रॉन्झ मेडल युनिव्हर्सिटी नॅशनल 2 टाइम्स कंटिन्यू 10 टाइम्स सिलेक्टेड मुंबई उपनगर टीम आणि सिलेक्टेड IIPKL MKL लीग असे तुम्हा सर्वांना परिचित असणारे वन ऑफ द ग्रेट प्लेयर नामदेव इसवलकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल सर्वांना टाळ्यांच्या गजरामध्ये नामदेव इसवलकर यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. मी विनंती करेल नामदेव सर आपण सुद्धा हात दाखवायचा आहे. नामदेव इसवलकर पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि कबड्डीची अतोनात सेवा करत असताना आपण त्यांना पाहत असतो. अशी महान हस्ती आज आपल्या मंचावरती आहे. ज्या वेळेला वसई विरारमध्ये कबड्डी होतात आपण पाहिलं तर मागील वर्षी श्रीराम संघाच्या माध्यमातून आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये नामदेव इसवलकर त्यानंतर अश्विनी मॅडमची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. ही मॅच इंटरेस्टिंग होत चालली आहे. 17-15 15-17 अशी गुणतालिका आहे. अजून पुन्हा एकदा मी एकच गोष्ट सांगेल. एका बाजूला स्वप्नील बेटकर आहे आणि दुसऱ्या बाजूला रामचंद्र ढवण सर आहेत. हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. कोणता प्रशिक्षक कोणावरती हावी ठरतोय. सतरा 15 15-17 अंश फायटर टाइम आउट ओव्हर आणि टाइम आउट ओव्हर असताना सलाडी 4 नंबर पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय 5च्या डिफेन्स मध्ये. लास्ट 1 मिनिट क्रुशियल मुमेंट आहे. 2चं अंतर आणि अंतर गाठण्यासाठी मदत झाली आहे कारण पवन इथे बाद झालाय. काय दुसरा सामना आपल्याला टाय बघायला मिळेल का. इकडे डुअर्ड आहे. थर्ड रेड डुअर्ड आहे आणि डुअर्ड आहे मध्ये आता काय गुणाची कमाई केली जाईल का. पर्याय नाहीये. समोरून येऊन ब्लॉक काढण्याचा प्रयत्न कमाल केली आहे. फक्त कमाल नव्हे ही धमाल आहे कारण आता स्कोअर लेवल आहे. स्कोअर आहे लेवल आणि स्कोअर लेवल असताना आताची चढाई निर्णायक असणार आहे. बझर रेटची सर्वजण वाट पाहणार आहे. डबल आउट काढण्याचा प्रयत्न 1-2 अतिशय चांगला स्केप आणि इथे अनिल दळवी विराज शेडके दोघांनी कोर्टच्या बाहेर जावं लागेल. 1 टेक्निकल पॉइंट.
दुष्काळात 13वा महिना. सर्वेशने सिंगल पॉइंट दिला आणि मॅच फिनिश. यालाच म्हणतात कबड्डी. शेवटच्या क्षणाला 2-3 ची बढत असणारा संघ कशा प्रकारे पराभूत होतो ते दाखवणारं सुंदर उदाहरण इथे पाहायला मिळालं. आणि हा सामना 18-20च्या फरकाने जिंकलाय टीम साई एकविरा 8-9-10. आणि पराभवाच्या छायामध्ये यश फायटर्सला जाताना अंश फायटर्सला आपण जाताना पाहतोय. हार्ड लक टीम. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जाऊयात या पुढच्या मॅचकडे. दोन्ही टीम तयार आहेत का बंटी? दोन्ही टीम तयार आहेत.